महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, सन्माननीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, कामगार, विद्यार्थी व सर्व नागरिकांना मी सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. 1 मे 1960 हा महाराष्ट्र राज्याचा स्थापनेचा दिन. याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश मिळाला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. आजच्या या मंगल दिनी मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या 105 हुतात्म्यांना तसेच महाराष्ट्र निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात महान विभूतींना या प्रसंगी मी अभिवादन करतो. आज आपण कामगार दिनही साजरा करत असून देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वाधिक वाटा तो कामगार बांधवांचा आहे. त्यांचे मी अभिनंदन करून त्यांनाही कामगार दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 या आर्थिक वर्षात 783 कोटी निधी मंजूर होता. या सर्व निधीमधून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे घेण्यात आलेली असून 100% निधी खर्च झाला आहे. तर जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला 842 कोटी रुपये निधी मंजूर असून सदर निधी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे हाती घेण्यात येतील. जनगणना 2027 ही भारताची 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असून ही पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना आहे. सदर जनगणना ही केवळ लोकसंख्या व अनुषंगिक माहिती बाबत नसून ती एक भविष्यातील विकासाचे मापदंड ठरवण्याची प्रक्रिया आहे. आजपासून ते 15 मे 2026 पर्यंत स्वजनगणनेत सुरुवात होत आहे. तर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वजनगणनेत सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन मी या निमित्ताने करतो. सोलापूर वासियांचे विमान सेवा सुरू करण्याचे अनेक दिवसांचे स्वप्न साकार झाले. सध्या मुंबई, गोवा या ठिकाणी विमान सेवा सुरू झाल्या असून नजीकच्या काळात तिरुपती, हैदराबाद, पुणे सेवा सुरू होतील. सदर विमान सेवेमुळे सोलापूरमधील उद्योग व्यवसायाला चालना मिळाली. भविष्यामध्ये सोलापूर विमानतळामध्ये लवकरच नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सोलापूर जिल्ह्यातील सुशिक्षित युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन IT पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. नवीन IT पार्कमुळे सोलापूरमधील उच्च शिक्षित युवकांना स्थानिक रोजगार मिळणार आहे. सोलापूर शहरासाठी समांतर जलवाहिनीचे काम पूर्णत्वास गेले आहे. तथापि शहराला नियमित व पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी नवीन साठवण टाक्या बांधणे तसेच वितरण व्यवस्था विकसित करणे यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने 1378 कोटी रुपयाचे नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे शहरवासियांना नियमित स्वच्छ व पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात पंढरपूर कॉरिडॉर उभारण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राज्य शासनाने खास करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हाती घेतला आहे. अयोध्या, काशी विश्वेश्वर, उज्जैन यासारखी धार्मिक स्थळे जशी विकसित होत आहेत त्या धर्तीवर विठुरायाच्या पंढरी नगरीचा विकास व्हावा हीच भावना आराखड्यामध्ये आहे. सदर कॉरिडॉर पंढरपूरच्या आध्यात्मिक तेजाला आधुनिकतेची जोड देणारा ठरेल. सोलापूर शहरातील वाहतूक नियंत्रित होण्यासाठी उड्डाणपूल तसेच वस्त्रोद्योग व्यवसाय यावर राज्य शासनाने विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे. जगद्गुरु महात्मा बसवेश्वर महाराजांचे मंगळवेढा येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने स्वतःच्या मालकीची 15 एकर जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. संत शिरोमणी सावता महाराजांचे आरण येथील भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने 150 कोटीचा निधी आराखडा मंजूर केला असून त्यापैकी 100 कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचे सन
2025-26 मध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा मोठा लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत 4,86,000 लाभार्थ्यांना 97,29,00,000 रुपये थेट खात्यामध्ये जमा झाले आहेत. तसेच या वर्षीच्या खरीप हंगामासाठी खते बियाणे मुबलक समप्रमाणात पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायती सहभागी झाल्या असून त्यामुळे गावागावामध्ये विकासात्मक स्पर्धाद्वारे गावांचा चेहरा मोहरा बदलत आहे. जिल्ह्यातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी जिल्हा स्तरावर उमेद मॉलची उभारणी करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. पंढरपूरचा पांडुरंग, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, तुळजापूरची आई तुळजाभवानी, गाणगापूरचे श्री दत्त ही धार्मिक पर्यटन केंद्रे उदयास येत असून सोलापूर जिल्हा हा भविष्यामध्ये धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्वाचे केंद्र विकसित होत असून त्यामुळे पर्यटन आधारित उद्योग व्यवसायामध्ये स्थानिक रोजगारामध्ये वाढ होत आहे. आज कामगार दिनी आहे, त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील कामगारांसाठी राबवण्यात आलेल्या सामाजिक सुरक्षा योजनांचा उल्लेख महत्वाचा ठरतो. राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात 4,64,000 कामगारांची नोंदणी होऊन गंभीर आजारावर मोफत उपचार व कुटुंबांना आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या योजनेमुळे कामगारांचे जीवनमान सुधारले असून त्याच्या कुटुंबांना सुरक्षिततेची हमी मिळाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री विशेषतः MRI मशीन, CT स्कॅन इत्यादी सुविधा शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील विविध धर्माचे, पंथाचे, वंशाचे, जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधुभावाने सलोख्याने एकात्मतेच्या भावनेने नांदत आहेत. पुनश्च एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या महात्म्यांना अभिवादन करतो. तसेच जिल्हावासियांना पुनश्च एकदा महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.